जगात अनेक लोकांना क्लायमेट चेंज होतंय, त्याचा आपल्या ऋतुचक्रावर, आपल्या पावसा पाण्यावर परिणाम होतोय हे मान्यच नाहीये. त्यांना असं वाटतं आपली पृथ्वी इतकी मोठी आहे, आपलं वातावरण इतकं मोठं आहे आणि माणसासारखा लहानसा जीव इतक्या मोठ्या वातावरणाला कसा खराब करू शकतो. आपल्या पृथ्वीच्या सर्व बाजूंनी असणारा वातावरणाचा हा लेअर इतका पातळ आहे की जर आपली पृथ्वी म्हणजे एक सफरचंद आहे असं मानलं तर आपल्या वातावरणाचा लेअर त्या सफरचंदाच्या साली इतकाच असेल. परत एकदा ऐका, आपली पृथ्वी जर एका सफरचंदा एवढी असेल तर आपल्या वातावरणाचा लेअर त्या सफरचंदावरच्या साली इतका असेल. दुसरं म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत माणूस कितीही लहान असला तरी तो त्याच्या बुद्धिमत्तेने त्याच्यापेक्षा हजारो पट मोठी जहाज, विमानं, बिल्डिंग्स, धरणं इत्यादी गोष्टी बनवू शकतो. माणसाने आतापर्यंत अब्जावधी गाड्या बनवलेल्या आहेत ज्या प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठे विषारी धूर सोडत आहेत. हा सगळा धूर आपल्या वातावरणातच जातो. आपण आजपर्यंत लाखो फॅक्टऱ्या बनवल्या आहेत, त्या तर या गाड्यांहून हजारो पट जास्त धूर आपल्या वातावरणात सोडत असतात. याशिवाय इतर मानवी ऍक्टिव्हिटी जसं वन वे पेटवणं किंवा युद्ध होणं, यातून सुद्धा कमीत कमी वेळात खूप जास्त प्रमाणात कार्बन आपल्या वातावरणात सोडला जातो आणि या सर्व प्रक्रिया वर्षानुवर्ष सुरू आहेत. मग आता मला सांगा, मानवी हस्तक्षेपाने क्लायमेट चेंज का नाही होणार? वाढत्या क्लायमेट चेंज बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तो कमी करण्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला काय करत आहात मला कमेंट करून सांगा.